नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कैरीपासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये ह्या कैऱ्या टाकून घेऊया। 2 घेतलेल्या आहेत, अर्धा किलो आहेत ह्या। कमी जास्त घेतल्या तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये टाकणार 1 ग्लास पाणी आणि कुकरला ह्याच्या मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या बघा शिट्ट्या झाल्यानंतर मी कैरी काढून घेतलेली आहे आणि बघा अशी थोडी थोडी उघडून घेतलेली आहे, कारण की गरम जास्त आहे। तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, ह्या कैरीचा पूर्णपणे गाभा काढून घ्यायचा आहे, सालीचा पण। तर हा मी काढून घेते। कैरीचा बघा मी गाभा काढून घेतलेला आहे, पूर्ण सालीचा वगैरे सगळा। आता एका वाडग्यामध्ये हे सगळं काढून घेऊया आपण। वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला 1 चिमूटभर मीठ, त्यात टाकायचे वेलची आणि जायफळ पूड। तर मी काय केलेलं आहे, साखरेमध्ये बघा कुटून घेतलेलं आहे, जास्त प्रमाणात मी करून ठेवते। असं जरी कुटलं ना तुम्ही वेलची आणि ती जरी टाकली तरी चालेल। मी काय करते, मला सारखं लागतं ना, तर मी साखरेमध्ये एकदम जास्त प्रमाणात टाकून कुटून ठेवलेली आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, बडीशेप आणि जिरं हलकंसं भाजलेलं आहे आणि मोठं मोठं कुटून घेतलेलं आहे। एकदम जरी बारीक पावडर केली तरी चालेल बरं का। आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा मस्त, बडीशेप आणि जिरं हे दोन्ही छोटा अर्धा चमचा बरं का। त्यात टाकणारे आहे गूळ, हा बिन केमिकल गूळ आहे। तुमच्या गोडीप्रमाणे टाका, कमी जास्त केला तरी चालू शकते। जास्त जर कैरी असली तर जास्त टाकावा, गोड जर आवडत असेल तर मग जास्त टाकला तरी चालेल। आणि ही कैरी होती ती आपली आंबटवाली होती। मिक्स करून घ्यायचं पूर्ण, असं चांगला हलवून हलवून असं मिक्स करून घ्यायचं। जेव्हा आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकतो ना, तर तो खिसूनच टाकायचा, असं बारीक कापून टाकायचा। खिसून टाकला किंवा कापून जरी टाकला सुरीनं बारीक तरी चालू शकते। मस्त बघा अशा पद्धतीत होतं। एक जीव चांगलं करायचं, जेवढं होता होईल एवढं चमच्याने, कारण कैरी शिजल्यानंतर लगेच मिक्स होते। छान होतं बघा अशा पद्धतीमध्ये। आता हे फक्त 1 दिवस मुराया द्यायचं। नंतर तुम्ही हे ब्रेडला लावून जरी खाल्लं तरी चालते, चपातीला लावून जरी खाल्लं तरी चालते, जेवताना 1 चमचाभर साईडला जरी घेतलं की नाही तरी बी चालते। खूप रेसिपी अशा वेगवेगळ्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करायचा। हे ना पहिलं काय करायचं आम्ही माहिती आहे का, चुलीमध्ये कैरी टाकायचं आणि काढल्यानंतर बघा असं मिक्स करून टाकायचं करायचं। मस्त लागतं हे चवीला, करून बघा। फक्त हलकंसं जिरं आणि बडीशेप भाजून घ्या। अशा पद्धतीनं करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।